ह्या प्रभागाची जी पूर्वी जे काय त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक होते, म्हणजे विषय पक्षावर कसा येतो तर पूर्वी एक 10 वर्ष 5 वर्ष तर महापालिकेमध्ये आमचं सरकार आहे भाजपचे. त्याच्या पहिले तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं अजितदादांचं एक हाती सरकार 10 वर्ष होतं आणि काँग्रेसचं त्याच्यानंतरचं कलमाडी साहेबांचं एक हाती सत्ता होती. तेव्हाचे जे काही नगरसेवक होते त्या नगरसेवकांनी ह्या खरं तर शहराचा विकास, ह्या प्रभागाचा विकास, या वॉर्डाचा विकास करणं गरजेचं होतं, जो खरं झाला नाही आहे. ती खरी चूक काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांची आहे, कारण की त्यांना तेवढं मॅच्युरिटी नव्हती. तर नगरसेवक म्हणजे काय, कामं बी करून घेतात. तुमच्याकडे विजन पाहिजे. नगरसेवक म्हणणं म्हणजे ड्रेनेजचं काम करणं आणि नळाचं काम करणं, रस्ता करणं नाही आहे. नगरसेवक होणं म्हणजे अख्ख्या शहराचा काय पायलट करणं, त्यामध्ये पूर्ण तुम्हाला सगळ्या गोष्टी जमल्या पाहिजे. बरं, लोक सिग्नल पाळतात ते तर पोलीस प्रशासन त्याकडं फक्त पावती करायच्या दृष्टीने, पोलिसांचं टार्गेट पूर्ण करायच्या दृष्टीने पोलीस सिग्नल सोडून तिकडं लांब उभं राहतो कुठंतरी आणि त्याची पावती करतो. तर पावती कोणाची करतो? जी पोरं कॉलेज स्टुडंट, तो चेहरे बघून पावती करतो. हे नाही झालं पाहिजे. तर जनरली पोलिसांनी काम केलं पाहिजे. नमस्कार. धुळपाटीच्या चावडीवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. खरं तर पुणे ही ऐतिहासिक परंपरा असणारी एक भूमी आहे. पण ऐतिहासिक आणि परंपरेबरोबर पुण्याला आधुनिकतेचं पण खूप मोठं रूप आहे. एका बाजूला परंपरा आणि दुसऱ्या बाजूला आधुनिकता, याचं मिश्रण आहे पुणे. आणि या सगळ्या मिश्रणाचं एक अभूतपूर्व रूप म्हणजे प्रभाग क्रमांक 25. प्रभाग क्रमांक 25 बद्दल सांगायचं म्हटलं तर मला वाटतं अस्सल पुणेकर हे प्रभाग क्रमांक 25 मध्येच राहतात. या पुण्याचं खरं रूप नेमकं कसं आहे हे त्यांनीच पाहिलंय, अनुभवलंय. पण त्या पुणेकरांच्या समस्या नेमक्या कुठल्या आहेत, त्या पुण्यातल्या लोकांना नेमक्या कुठल्या कुठल्या गोष्टींची आवश्यकता आहे की जी अजूनही पूर्ण झाली नाही, असे अनेक प्रश्न माझ्याही मनात होते. म्हणून आज आपण थेट प्रभाग क्रमांक 25 मधल्याच एका मोठ्या व्यक्तीशी चर्चा करणार आहे. अर्थात आज आपल्या चावडीवरती चर्चा करण्यासाठी उपस्थित आहेत माननीय निलेश चव्हाण सर. चव्हाण सर गेली अनेक वर्ष या प्रभागामध्ये काम करतायत, दिवस रात्र या सामान्य जनतेसाठी झटतायत. असेच भाजप पक्षाचे सरचिटणीस असणारे माननीय निलेश चव्हाण साहेब आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. पहिल्यांदा नमस्कार, तुमचं मनापासून स्वागत. नमस्कार. आजच्या चर्चेला सुरुवात करण्या अगोदर थेट मी तुम्हाला पहिलाच प्रश्न विषयाला धरून उचलणार आहे. कारण आता मी पुण्यामध्ये बऱ्याच ठिकाणी फिरलो. पुण्यामध्ये अनेक वाडे आहेत, शनिवार वाडा आहे किंवा अन्य छोट्या छोट्या गल्ल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं दगडूशेठ, हे दगडूशेठचं मंदिर आहे. लोक खूप सारी दर्शनासाठी मोठ्या भाविकतेनं या ठिकाणी जे ते या ठिकाणी येतात. या प्रभागाच्या जिओपॉलिटिक्सबद्दल तुम्ही नेमकं काय सांगाल आणि ऐतिहासिक वारशाबद्दल काय सांगाल? सर्वप्रथम नमस्कार की या ठिकाणी आपण मला बोलण्याची संधी दिली आणि आपण या ठिकाणी मला आमंत्रित केलं, त्याबद्दल मी तुमचे सर्वांपासून आभार मानतो. मी निलेश चव्हाण, मी भारतीय जनता पक्षाचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. मी शहराचा चिटणीस आहे युवा मोर्चाचा. या ठिकाणी आमच्या हा जो प्रभाग आहे, या प्रभागामध्ये हा आमचा ऐतिहासिक असा प्रभाग ह्या ठिकाणी आहे. आणि मूळ पुणे किंवा जे खरं पुणे काय आहे तर ह्या प्रभागामध्ये फिरल्यावरती आणि प्रभागाची एकंदर भौगोलिक हा जो प्रभाग आहे, हा कसबा मतदारसंघातील आमचा नावाजलेला प्रभाग क्रमांक पूर्वीचा जो 15 होता आणि आता जो 25 आहे तो हा प्रभाग आहे. या प्रभागामध्ये 5 मानाचे गणपती मंदिरं या प्रभागामध्ये आहेत. या प्रभागामध्ये महात्मा फुले यांची पहिली महिला शाळा आहे. या प्रभागामध्ये दगडूशेठ जगामध्ये जे फेमस गणपती मंदिर आहे ते गणपती मंदिर ह्या प्रभागामध्ये आहे. या प्रभागामध्ये आमची स्वारगेटचं मेट्रो स्टेशन आहे, स्वारगेट चौक आहे. आणि ह्या प्रभागाला एक मोठा गिरीश बापट साहेबांचा असन, हेमंत रासने साहेबांचा असन, या प्रभागाला मोठा राजकीय, सामाजिक, शैक्षणिक असा मोठा वारसा आहे. हा ऐतिहासिक पूर्ण प्रभाग आहे तुमचा की ज्याच्यामध्ये सगळे पुणेकर या निवडणुकाकडे लक्ष ठेवून असतात. खरं तर इथल्या निवडणुका खूप हाय व्होल्टेज होतात.
असं म्हणायला हरकत नाही. या प्रभागाच्या आता नेमक्या समस्या काय आहेत? या प्रभागाच्या सर्वात मोठी समस्या, या प्रभागामध्ये ट्रॉफिकची, वाहतुकीची सर्वात मोठी समस्या ह्या आम्हा पुणेकरांना, आम्हा कार्यकर्त्यांना, इथल्या ज्येष्ठ नागरिक वर्गाला, तरुण वर्ग असेल, ज्याला शाळेमध्ये जायचे, ज्याला कॉलेजमध्ये जायचे, ज्या महिलेला भाजी आणायला जायचे, अशा प्रचंड समस्या या शहरामध्ये, ह्या प्रभागामध्ये आमच्या आहेत. कारण की ह्या प्रभागामध्ये सर्व गणेश मंडळांचे जे कार्यकर्ते, त्यांची दैनंदिन कामं मंडेमध्ये असतात, त्यांची दैनंदिन कामं बाजूवर रोडला असतात, त्यांची दैनंदिन कामं टिळक रोडला असतात, त्यांची दैनंदिन कामं लक्ष्मी रोडला असतात. मग ह्या सगळ्या समस्या, ट्रॉफिकवर खूप मोठा ताण ह्यामध्ये आलेला आहे. त्याचं मुख्य कारण असं आहे की ह्या प्रभागाची जे पूर्वी जे काय त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक होते, हे विषय पक्षावर कसा येतो, तर पूर्वी एक 10 वर्ष 5 वर्ष तर महापालिकेमध्ये आमचं सरकार आहे भाजपचं. त्याच्या पहिले तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं अजितदादांचं एक हाती सरकार 10 वर्ष होतं आणि काँग्रेसचं त्याच्यानंतरचं कलमाडी साहेबांचं एक हाती सत्ता होती. तेव्हाचे जे काही नगरसेवक होते त्या नगरसेवकांनी ह्या खरं तर शहराचा विकास, ह्या प्रभागाचा विकास, ह्या वॉर्डाचा विकास करणं गरजेचं होतं, जो खरं झाला नाही आहे. म्हणजे तेव्हा 1987 जो DP होता, तो DP खरं बदलायचे अधिकार एक हाती सरकार असताना काँग्रेसच्या काळामध्ये होते. हा बघा, कुठल्याही सरकारला काम करायला खूप कालावधी लागतो. म्हणजे उद्या मी नगरसेवक झालो पण माझ्याकडे सरकारच नसेल, सत्ताच नसेल, तर मी काहीच करू शकत नाही. मग मी विरोधातला नगरसेवक होऊन मी किती ओरडलो तरी मला तेवढं फंडिंग भेटत नाही, काम भेटत नाही. मूळ विषय कुठे आहे, तर मूळ विषय काँग्रेसचं जेव्हा सरकार होतं, जेव्हा कलमाडी साहेब या ठिकाणी खासदार होते, तेव्हा त्यांच्या 80 नगरसेवक होते, सगळ्या कमिट्या त्यांच्याकडे होत्या. तेव्हा त्यांना दूरदृष्टी ह्या शहराचा आवाकाच काढला नाही. आणि ह्या शहराचा आवाका न काढल्यामुळं आता आमच्या पिढीला, आमच्या पुढच्या येणाऱ्या पिढीला आम्ही रोज ट्रॉफिकला त्या ठिकाणी सामोरं जातोय. म्हणजे कधी कुणाचा हात तुटल का कधी कुणाचा पाय तुटल का कधी माणूसच मरल, त्याची कुठलीही शाश्वती ह्या ठिकाणी रस्त्यावरती घेता येत नाही. जीव हातात ठेवून त्या ठिकाणी काम करावं लागतं. ही खरी चूक काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांची आहे. कारण की त्यांना तेवढं मॅच्युरिटी नव्हती आणि ज्या अधिकाऱ्यांना मॅच्युरिटी होती त्यांनी त्यांना काम नाही करून दिलं. का काम नाही करून दिलं, तर ते मॅच्युरिटी लागते, पुढचं दूरदृष्टीच कळली नाही. आज या ठिकाणी हेमंत रासने साहेबांसारखा गणपती मंडळाचा कार्यकर्ता आमदार आहे. त्यांनी अनेक योजना विधानसभेमध्ये मांडल्या आहेत. या आमच्या प्रभागामध्ये सर्वात मोठी समस्या जी आहे ती दुसरी समस्या अशी आहे की आमच्याकडे वाडे खूप आहेत. पूर्वी जुनं पुणं म्हणजे काय, जुनं पुणं म्हणजे जुने वाडे. मग जुने वाडे आले तर वाड्याची संस्कृती आली, सर्व छोटे वाडे एकदम चिटकून आहेत. त्या वाड्यांचा विकास का नाही झाला, तर शनिवार वाडा आमच्या इथं मोठं ऐतिहासिक ठिकाण हेरिटेज आहे आणि त्या हेरिटेजमुळं काही मीटरच्या ठिकाणाची त्या ठिकाणी डेव्हलपमेंट करता येत नाही. म्हणून रासने साहेबांनी विधानसभेत प्रश्न मांडला आहे आणि तो नक्की मार्गी लागेल. पण जेव्हा मार्गी लागेल तेव्हा मार्गी लागेल. तोपर्यंत काय होतं आहे, ते वाडे वस्तीतील लोक शहराच्या बाहेर शिफ्ट झाली आणि त्या वाड्या वस्त्यांमधील लोकांनी त्या ठिकाणी महाराष्ट्र ही सांस्कृतिक राजधानी जशी आहे तसं पुणे शहर हे शैक्षणिक राजधानी आहे. अख्ख्या जगातून पुण्यामध्ये मुलं शिकायला येतात आणि ती येत असताना ती कुठे नाही राहत, तर ती सदाशिवपेठ, नारायणपेठ, मंडई, शिंदेवाडी ह्या भागामध्ये राहतात. का राहतात ह्या भागामध्ये, तर ह्या भागामध्ये UPSC MPSC क्लासेस, अभ्यासिका जेवढ्या शहरात कुठं नाही तेवढे ह्या आमच्या प्रभागात आहे. मग काय होतं, ज्या लोकांचे वाडे आहेत किंवा जे लोक वयोवृद्ध झाले त्यांनी त्यांची प्रॉपर्टी ह्याच ट्रॉफिकला कंटाळून ते ह्या ठिकाणी कुठं कोथरूडला राहायला गेले, कुठं कात्रजला गेले, कुठं धनकवडीला गेले, नरे आंबेगावला गेले. आणि मग असं असताना तिथं त्यांनी त्या ठिकाणी कॉलेजचे मुलं मुली ठेवली. बरं, ह्या कॉलेजच्या मुलं मुलींसाठी माझ्या डोक्यामध्ये असं आहे की जर तुम्ही त्या ठिकाणी पक्षाने मला संधी दिली तर मी पुणे मनपाच्या माध्यमातून त्या ठिकाणी भव्य असं इथल्याही मुलांसाठी आणि बाहेरच्याही मुलांसाठी त्या ठिकाणी हॉस्टेल मोठं काढता येईल, अभ्यासिका मोठी काढता येईल. पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून महापालिकेला पैसे मिळतील आणि तिथं ते येणारी जे काही लोक येतात ती त्या ठिकाणी अभ्यास करतील, त्यांची राहायची व्यवस्था, खायची सोय त्या ठिकाणी सगळी करता येईल. त्यासाठी महापालिकेच्या जागा आहेत. पण संधी जर कार्यकर्त्याला दिली तर तो कार्यकर्ता ते आयडिया लावतो आणि मग तो पुढे जातो. पण आता संधी देईन नाही देईन हा एक वेगळा मुद्दा आहे. पण ह्या मोठ्या समस्या आहेत, ज्या समस्येला सामोरं आम्ही कार्यकर्ते म्हणून जातो
आणि पुणेकर जातात. म्हणजे इथले बाहेरचे जे मुलं आहेत त्यांच्यासाठी आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना जे त्यांच्यावर जो नाहक आर्थिक ताण येतो तो कमी करण्यासाठी पण येत्या काळात आपल्याला इथं बरंचसं काम जे आहे हो. ते बरंचसं काम करता येऊ शकतं. मी त्याच विषयाला धरून पुन्हा एकदा तुम्हाला विचारेन की खरं तर आता स्पर्धा परीक्षेची खूप मुलं इथं राहतात, त्यामुळे खूप मोठी इकॉनॉमी इथं तयार झाली आहे. मोठ्या प्रमाणामध्ये मेस चालतात, मोठ्या प्रमाणामध्ये कोचिंग इन्स्टिट्यूट या ठिकाणी चालतात. या सगळ्याचा खूप मोठा आवक जावक या इथं आहे. मला असं विचारायचं की याचा फायदा इथल्या रहिवासी लोकांना झाला आहे का रहिवासी लोकांना तोटा झाला याचा? नाही, ज्यांनी ती प्रॉपर्टी रेंटवर दिली आहे, रेंट आउट केली आहे, ती बिल्डिंग असेल, वाडा असेल किंवा एखादं घर असेल, त्यांना नक्की फायदा होतो ना. पण त्यांच्या त्या फायद्यामुळे इथल्या गोरगरीब स्थानिक लोकांना त्रास काय होतो की एक तर त्या वाड्यामध्ये नियमाने पार्किंग नसती. मग नियमाने पार्किंग का नाही आहे, तर तो वाडा डेव्हलप नाही आहे. बरं, ती जे मालक असतात ते तिथं राहत नाही. का राहत नाही, तर त्यांना ह्या समस्येला तोंड द्यायचं नाही. त्यांना 2 रुपये आले, ते बाहेर राहायला गेले. ह्या समस्येला कधी खरं तर या ठिकाणी तोंड मिळेल, जेव्हा आपण ह्या शहराच्या DPमध्ये जे काही रोड वायडिंग आहे, ते रोड वायडिंग काढल्यानंतर त्या प्रॉपर्टी जेव्हा डेव्हलप होतील तेव्हा समस्या खरं तर या ठिकाणी सुटेल ट्रॉफिकची. तोटा काय का, पुणे शहरामध्ये इकॉनॉमी वाढली, फूड इंडस्ट्रीची इकॉनॉमी वाढली. ज्या महिलांना हाताला कामं नव्हती त्यांनी स्टॉल लावले. ही चांगली गोष्ट आहे, काय वाईट गोष्ट नाही आहे. पण एका बाजूला तुम्ही आता आपण कुठे स्मार्ट सिटी म्हणतो, स्मार्ट सिटीकडे वाटचाल आहे आपली, 100% खरं आहे. पण त्या ठिकाणी पुणे मनपाच्या जागेमध्ये जर आपण आपल्या मुलांसाठी, ज्यांना घरामध्ये अभ्यास करता येत नाही आहे आणि ज्या बाहेरून जे लोक आले राहायला, त्यांच्यासाठी जर पुणे महानगरपालिकेच्या जागेमध्ये आपण भव्य मोठं असं तर त्या ठिकाणी अभ्यासिका ओपन केली काही कमी रेटमध्ये, तर ह्या सगळ्या समस्या 100% कमी होतील. आणि ते नगरसेवक म्हणून या ठिकाणी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना वाटतं की जर आम्हाला जर पक्षाची संधी दिली तर आम्ही या ठिकाणी 100% करू. बागा करून आता ह्या प्रभागामध्ये लगतच जवळ आमची सारसबाग आहे. ह्या प्रभागामध्ये 5-6 मोठ्या बागा आहेत. बागा 100% पाहिजे, पण एका बाजूला मेट्रो त्या ठिकाणी आता शहरामध्ये झाली आहे. मेट्रोचं जाळं या ठिकाणी आता प्रचंड मोठं पुणे शहरामध्ये वाढतंय. पण हा सगळा ताण खरं तर स्वारगेटच्या भागामध्ये, आमच्या प्रभागामध्ये त्या ठिकाणी येतोय. स्वारगेटला लोक जातात पण गाडी इकडे लावतात आमच्या सुभाषनगरमध्ये. सुभाषनगर हा आमच्या एरिया खूप हाय प्रोफाईल एरिया आहे. आमच्या सगळ्या नागरिकांना त्रास होतो. त्याच्यासाठी ज्या काही जागा आता शिल्लक असतील त्या ठिकाणी तुम्ही चिल्ड्रन प्ले ग्राउंड एका बाजूला करून एका बाजूला आपण जर अभ्यासिका मोठी काढली तर हा फायदा होऊ शकतो ना 100%. ह्या समस्या सोडवण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर जरी चालू असेल शहरामध्ये, पण त्या शहरामधल्या प्रभागातल्या मूळ पुणेकरांना त्रास होतोय, तो त्रास आपण 100% कमी करू. तुम्ही विषय मेट्रो सिटीचा काढला. पुण्याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता विकास होतोय. पुणे मोठ्या प्रमाणामध्ये मेट्रो सिटी होतीये, हे सगळं ठीक आहे. तर दुसऱ्या बाजूला शनिवारपेठ नावाचा भाग आहे. जे शनिवारपेठेमध्ये खूप वाड्या वस्ती आहेत की जे जीर्ण होत चाललेत किंवा जे आहे ते अजूनही डेव्हलप नाही झाले. मला थेटच तुम्हाला विचारायला आवडेल की एका बाजूला पुण्याचं मेट्रो सिटीचं विकसित होत असताना इथल्या नागरिकांना विकासाचं स्वातंत्र्य मिळालं नाही का, किंवा विकास त्यांना शिवला नाही का? मी असं क्लिअरली म्हणेन. नाही, विकास शिवला आहे. त्याच्यामुळे मी ते सांगितलं की विकास शिवताना कुठंतरी शनिवारवाडा आणि बाकीचे जे काही गोष्टी आहेत ते हेरिटेजचा प्रश्न निर्माण होतो मोठा. बांधकाम नियमावलीमध्ये हेरिटेज असताना 500 मीटरच्या अंतर्गत हेरिटेज असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ती प्रॉपर्टी डेव्हलप करता येत नाही. म्हणूनच गिरीश बापट साहेब असतील, मुरलीधर अण्णा मोळ असतील आणि रासने साहेब असतील, यांनी सगळे विषय विधानसभेत मांडलेला आहे. त्या खात्यामध्ये त्यांचा पाठपुरावा चालू आहे. ते होसपर्यंत आता कॉर्पोरेशनची इलेक्शन आली आहे. जर आम्हाला संधी दिली, आमच्यासारखे नगरसेवक त्या ठिकाणी विजन बघणारे नगरसेवक जर सभागृहामध्ये गेले, त्यांना कायदा कळतो, ज्यांना कामं करून घ्यायचं कळतं. तर नगरसेवक होणं म्हणजे काय, कामं बी करून घेता आली पाहिजे. तुमच्याकडे विजन पाहिजे. नगरसेवक म्हणणं म्हणजे ड्रेनेजचं काम करणं आणि नळाचं काम करणं, रस्ता करणं नाहीये. नगरसेवक होणं म्हणजे अख्ख्या शहराचा कायापालट करणं आणि त्यामध्ये पूर्ण तुम्हाला सगळ्या गोष्टी जमल्या पाहिजे. हाच मेन मुद्दा आहे की म्हणून मी तुम्हाला सांगितलं की मागच्या नगरसेवकांना जे नाही जमलं ते आता आम्ही तरुण नगरसेवक, आम्ही शिकलेलो नगरसेवक आहोत. आम्हाला पुणे मनपा कळते, आम्हाला कायदा कळतो. त्या कायद्याने आम्ही 100% प्रयत्न करू की आपला प्रभाग कसा सुटसुटीत करता येईल, चांगला करता येईल. आणि ह्या समस्या कधी सुटतील, जेव्हा त्या ठिकाणी चांगले नगरसेवक पक्ष त्या ठिकाणी संधी देईल. नक्कीच की जर चांगल्या लोकांना संधी दिली तर ते प्रश्न सुटतील, हे बरोबर आहे. कारण खूप ऐतिहासिक असं महात्मा फुले मंडई हे पण या प्रभागामध्ये, जे ते प्रभागामध्ये आहे.
खरं तर या मंडईला आपण हायटेक करू शकत होतो किंवा अजून डेव्हलप करू शकत होतो, पण ती जरा अस्ताव्यस्त झाली आहे का किंवा अस्ताव्यस्त केलंय का आणि कुणी केलं हे किंवा याच्यामध्ये काय करता येईल आपल्याला ती चांगली सुव्यवस्थित करण्यासाठी? नाही, मंडई ही पूर्वी एकदम मोठं मंडई म्हणलं की डायरेक्ट लोक, म्हणजे सगळ्या गावातली लोक तिथे यायची. मंडई म्हणलं तर एकमेव त्या ठिकाणी मार्केट यार्ड टाईप मंडई होतं. ही एक मंडई आणि मार्केट यार्डची नंतर झाली, शहराचा विस्तार झाला, ती एक मोठी मार्केट यार्डची मंडई तयार झाली. ह्या मंडईमध्ये आत्ता मेट्रोचं स्टेशन करण्यासाठी त्यांचं स्थलांतरित केलं होतं. काही ठिकाणी कारवाई करण्यात आली. शेवटी विकास करायचा म्हणजे या गोष्टी होणारच आहे. पण आता मंडईमध्ये काही अस्तव्यस्त आत्ता नाही आहे. पण जर खरंच ती मंडई वेगळी करायचं म्हणलं तर त्या ठिकाणी अजून काय खूप काही पर्याय करता येऊ शकतात. म्हणजे त्यांना डबल डेकरमध्ये त्या ठिकाणी जर स्टॉल दिले तर ती जागा रस्त्यातली निघून जाईल. म्हणजे वरती खाली जर स्टॉल दिले पुणे मनपाच्या माध्यमातून तर लोक वरती जाऊन पण खरेदी करतील, खाली पण करतील, बेसमेंटला पण त्यांना गोडाऊन करता येईल. असं न करता आता ते जसे आहे तसेच आहेत. फक्त मेट्रो स्टेशन झाल्यामुळे ते पसरलेत. पण जर तुम्ही त्या ठिकाणी त्यांना गाळे काढून दिले 8x8चे, म्हणजे जसं आबा बागुल साहेबांनी शिवदर्शनमध्ये लक्ष्मी बागुल त्यांच्या आईच्या नावाने त्या ठिकाणी जे गाळे काढलेत तसं सेम गाळे त्याच तत्वावरती त्याच नियमात जर 8x8चे गाळे डबल डेकर काढले, 2-3 मजली इमारत करून काढली तर एकाच ठिकाणी पूर्ण कॉम्प्लेक्स उभं करता येईल. म्हणजे काय जागा गेलेली आहे ती मंडईची संख्या भविष्यात 50 वर्षाच्या तरतुदीने आता जी काय मंडई व्यापलेली आहे तिथे एकाच ठिकाणी कॉम्प्लेक्स केलं म्हणजे उदाहरणार्थ जर सगळे स्टॉल काढले एका ठिकाणी बिल्डिंग बांधली तर सगळी समस्या संपेल. शॉपिंग मॉलसारखं लोक त्यात जातील, भाजी घेतील, जे काय घ्यायचं घेतील आणि परत येतील. पण त्यातून पुणे मनपाला त्या ठिकाणी उत्पन्न मिळेल. पुणे मनपाला त्या ठिकाणी पुणे मनपाच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल आणि जो कोण घेणार आहे त्याला बी त्याच्यावर बी कारवाई होणार नाही. हे या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. त्याला योग्य हायटेक पद्धतीनं जे आहे ते डेव्हलप करण्याची सध्या गरज आहे. ट्रॅफिक, रहदारी आणि पार्किंग हे पुण्याला काही नवीन नाही आहे. सो ॲक्च्युली या समस्या गेल्या अनेक दिवस पुण्यामध्ये जे ते पुण्यामध्ये चालू आहेत. कितीतरी लोकांना रोज यामुळे जीव गमवावा लागतो. तर ही समस्या सोडवण्यासाठी काय करता येईल किंवा पुण्याच्या जीवावरती खरं तर ही पार्किंग उठलंय का असं म्हणायला हरकत नाही. पार्किंगपेक्षा पुण्यामध्ये जशी मुंबईला आपण बघतो की मुंबईला प्रचंड मोठी शिस्त आहे. मुंबई हे 4 व्हीलरचं शहर आहे. पुणे हे 2 व्हीलरचं शहर आहे. हे भारतात फेमस आहे. पण ह्या 2 व्हीलरच्या शहराला काय होतं आहे की आता समजा आपण आता सिग्नलला चाललो आहे, लोक सिग्नल पाळत नाही आहे. बरं, लोक सिग्नल पाळतात आहे तर पोलीस प्रशासन त्याकडं फक्त पावती करायच्या दृष्टीने, पोलिसांचं टार्गेट पूर्ण करायच्या दृष्टीने पोलीस सिग्नल सोडून तिकडं लांब उभा राहतो कुठेतरी आणि त्याची पावती करतो. तर पावती कोणाची करतो? जी पोरं कॉलेज स्टुडंट आहे तो चेहरे बघून पावती करतो. हे नाही झालं पाहिजे. तर जनरली पोलिसांनी काम केलं पाहिजे, ट्रॅफिक उभारणी काम केलं पाहिजे. आत्ता फडणवीस साहेबांनी त्यांच्या बजेटमधून शहरामध्ये चौकाचौकात CCTV बसवलेत. त्याचा 100% फायदा होणार आहे. पण हा फायदा होण्यासाठी पोलिसांनी पण त्या ठिकाणी ट्रॅफिकच्या सक्षमपणे काम केलं पाहिजे. ना की फक्त पावत्यांचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी काम करायचं आणि दुपारी 2 नंतर घरी जायचं. तुम्ही स्टार्ट टू एंड ट्रॅफिकची सवय नागरिकांना लावली तर 100% शहराला त्या ठिकाणी, प्रभागाला म्हणा किंवा शहराला म्हणा, 100% त्या ठिकाणी लोक पालन करतील. पण पावती करायच्या इंटेन्शनने जर तुम्ही ट्रॅफिककडे बघितलं किंवा माझी पावती होणार आहे म्हणून मी या पोलिसाला आता चकवा देऊन जातो तर 100% ॲक्सिडेंट होणार आहे. म्हणजे ॲक्सिडेंट तर होणारच. जर पोलिसाला चुकवायचं आहे तर तो चुकवणारच आहे. मग पोलीस बिन पावती करायच्या इंटेन्शनने आणि त्याचं टार्गेट पूर्ण करायच्या इंटेन्शनने वागत असेल तर 100% कधी समस्या सुटणार नाही. दोन्ही बाजूंनी जर त्या ठिकाणी समतोल राखला तर या शहराचा ट्रॅफिक आणि मेन म्हणजे पुण्याचा ट्रॅफिक, आमच्या प्रभागाचं ट्रॅफिक की 100% कमी होईल. बरोबर. म्हणजे प्रत्येकानं जर आपलं काम प्रामाणिकपणे बजावलं, जर प्रत्येकानं आपली भूमिका सुव्यवस्थित पद्धतीने पार पाडली तर हे प्रश्न लवकर जे ते लवकर सुटू शकतात. तुम्ही आता भाजप पक्षाच्या खूप मोठ्या पदावरती जे ते काम करताय. तुम्हाला एक खूप मोठा राजकीय वारसा आहे. तुम्ही दुसरी पिढी आहात जवळपास राजकारणामध्ये आहात. मला तुमचा एकंदर प्रवास जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही राजकारणाकडे कसं वळलात आणि काय सांगाल तुमच्या राजकीय महत्वाकांक्षेबद्दल. आम्ही राहिला इथं, आमची जी हिराबाग झोपडपट्टी होती तिथे आम्ही एकदम छोट्या घरात होतो. माझे वडील राहत होते. आम्ही याला 5 पिढ्या या ठिकाणी राहतो. आणि म्हणजे माझे पणजोबा इथं होते, आजोबा इथं होते, वडील इथे आहेत, मी इथे आहेत. आणि असं असताना आता माझी 5वी पिढी या ठिकाणी आहे. माझे वडील 1982-83 पासून
पहिले भारतीय जनता पक्षामध्ये होते. ते 92 साली काही कारणामुळं त्या ठिकाणी काँग्रेसचं काम करायला लागले. परत सतीश मिश्रा साहेबांबरोबर त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. ते 93 सालापासून ते 2007 पर्यंत भारतीय जनता पक्षामध्ये होते. आणि माझ्या वडिलांनी सक्रियपणे गिरीश बापट साहेब असतील, प्रदीपदादा रावत असतील, अण्णा जोशी असतील, सतीश मिश्रा साहेब असतील किंवा योगेश गोगोले साहेब असतील, अनिल शिरोळे साहेब असतील, अनेक नावं मी घेऊ शकतो, संदीप खर्डेकर असतील, मुरलीधर अण्णा मोहोळ असतील, यांच्याबरोबर माझ्या वडिलांनी खांद्याला खांदा लावून एक प्रचंड चांगला कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी काम केलं. पण शेवटी 2-3 वेळा संधी त्यांची हुकली. त्यामुळे त्यांनी संधी हुकल्यामुळे काही रागाने म्हणा किंवा बाकीच्या काही गोष्टीमुळे त्यांनी पक्ष सोडला. ते काँग्रेसमध्ये आले आणि काँग्रेसमध्ये आल्यावरती 2017ला त्यांनी इलेक्शन लढली. आणि त्याच्यानंतर मग मी हे सगळं बघत बघत मोठा झालो, राजकारण बघत मोठा झालो, सामाजिक काम बघत मोठा झालो, वडिलांचा संघर्ष बघितला, गरिबी बघितली, झोपडपट्टीमधलं काम बघितलं आणि मग अनेक लोकांची माझी गाठीभेटी होत राहिली. शेवटी घरातच त्या ठिकाणी वडील राजकारणामध्ये असल्यामुळे मला बघता आलं की नेमकं राजकारण काय आहे, कसं करतात, राजकारण खरंच आपण करू शकतो का नाही करू शकतो, हे सगळं बघून 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 मी राजकारणामध्ये आलो. आणि वडिलांचा वारसा मला राजकीय वारसा आहे आणि त्यांनी खूप डाऊनली काम केले. तेव्हा तर जे माझे वडील भाजपमध्ये असताना तेव्हा आमच्या झोपडपट्टीमध्ये विलास वाडेकर त्या ठिकाणी नगरसेवक होते. ते आमच्या इथं सलग 3 वेळा नगरसेवक होते. त्यांचा खूप मोठा दरारा होता. ते तिथं खरं तर अभ्यासू होते. म्हणून मी तुम्हाला म्हणलं मगाशी की जे जुने नगरसेवक होते त्यांनी खरं तर या प्रभागाचा काय बदल केला पाहिजे होता, पण जो त्यांना करता नाही आला. ते नगरसेवक असताना आमच्या इथे 100% काँग्रेसचे झेंडे ह्या ठिकाणी झोपडपट्टीवरती असायचे आणि तेव्हा आमच्या घरावरती एकटा भाजपचा झेंडा असायचा, जो तेव्हाच्या काळामध्ये भाजपचं काम करणाऱ्या कार्यकर्त्याला खूप चुकीच्या पद्धतीमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते टॉर्चर करायचे. जसं आपण रॅगिंग म्हणतो ना कॉलेजमध्ये, शाळेमध्ये, तसं रॅगिंग तेव्हा काँग्रेसची पूर्वीची लोक भाजपच्या कार्यकर्त्यावर करायची. पण आमच्या कधी रॅगिंग नाही झालं, कारण की आम्हीच त्या नगरसेवकाला, आम्हाला ते घाबरायचे. काय जरी ते नगरसेवक होते तरी आमचा खूप माझ्या वडिलांचा त्या ठिकाणी दरारा होता. असं असताना माझ्या वडिलांनी प्रचंड त्या ठिकाणी 15 वर्ष वहिवाटप केलं, हळदी कुंकूचे कार्यक्रम घेतले, अनेक ट्रिपा काढल्या, अनेक संघामध्ये काम केलं, खूप काम केलं. पण आता शेवटी त्या वेळेची सिच्युएशन होती, बापट साहेबांनी चान्स दिला नाही दिला, हा एक त्यांच्या आयुष्यातला विषय आहे. मी त्यांना बघून राजकारणामध्ये आलो आणि मग मी फक्त राजकारणात नाही, आता मी त्या ठिकाणी माझ्या पद्धतीमध्ये मी पक्ष संघटनेत काम करत गेलो. नंतर मग मी करण मिसाळ या ठिकाणी आमचे अध्यक्ष झाले. मी त्यांच्याबरोबर गेले 3-4 वर्ष सातत्याने युवा मोर्चामध्ये आम्ही आंदोलनं केली, आम्ही त्या ठिकाणी कार्यक्रम घेतले, आम्ही त्या ठिकाणी वेगवेगळ्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून येणाऱ्या समस्या असतील त्या आम्ही सोडवल्या, आमच्यावर काही गुन्हे दाखल झाले. हे काम मी मागच्या काळामध्ये केलं. आणि पक्ष म्हणायचं तर आमच्या इथं ह्या प्रभागामध्ये, ह्या मतदारसंघामध्ये गेले 5 टर्म 6 टर्म तर बापट साहेबांची प्रचंड मोठी या ठिकाणी ताकद आहे. बापट साहेबांनी जे काय एक त्यांना मानणारा जो काय वर्ग तयार केला आहे, तो वर्ग आजही पक्ष म्हणून, बापट साहेब म्हणून त्यांनी जे काय रुजवले त्याच्यावर आम्ही काम करणारे कार्यकर्ते या ठिकाणी काम करतो. बरोबर आहे. म्हणजे खूप मोठा प्रवास आहे हा खूप 2 पिढ्यांचा. तुम्ही आता कार्यक्रमांबद्दल बोललात. मी कार्यक्रमांबद्दल बोलल्यानंतर मला सहज आठवलं की मध्यंतरी गणेश उत्सव होता किंवा मध्यंतरी जेव्हा मोठमोठे पुण्यामध्ये कार्यक्रम होतात, आम्ही या रस्त्यानं ज्या वेळेस जायचो सारसबागेच्या, सगळीकडे तुमची भव्य दिव्य लाइटिंग्स तुम्ही ज्या आहे त्या मोठमोठ्या लावलेल्या होत्या. नवरात्री उत्सवामध्ये खूप मोठे कार्यक्रम तुम्ही जे ते तुम्ही घेतले. पुणेकरांचा तुमचा इथल्या सगळ्या प्रभागाशी खूप जवळचा संबंध आहे. खूप तुम्ही लोकांशी रोज मिसळून असता, लोकांशी रोज तुमचा नाळ असते. इथल्या लोकांशी ज्यावेळेस तुम्ही बोलता किंवा त्यांच्याशी संवाद साधता, त्यांची कुठल्या समस्या आहेत किंवा त्यांची कुठली सल आहे, खतखत आहे की जी अजूनही पूर्ण झाली नाही असं तुम्हाला वाटतं? नाही, ह्या प्रभागामध्ये असा मिक्स हा प्रभाग आहे. ह्या प्रभागामध्ये काही वाडे आहेत, ह्या प्रभागामध्ये आमची एक झोपडपट्टी आहे, या प्रभागामध्ये साठे कॉलनी एक झोपडपट्टी आहे. या प्रभागामधल्या समस्या अशा आहेत की ह्या प्रभागामध्ये काही ठिकाणी पाण्याची समस्या आहे, ह्या प्रभागामध्ये काही ठिकाणी रस्त्याला खड्ड्याची समस्या आहे,
या प्रभागामध्ये काही ठिकाणी काही वाड्यांना वेळेमध्ये पाणी जात नाही. ते पाणी पुरवठा विभागाची समस्या अशी आहे की काही वाड्यांना 2-3 तास पाणी जातं, काही सोसायट्यांना पाणी पुरत नाही. अशा छोट्या मोठ्या समस्या त्या ठिकाणी आहेत. पण ह्या प्रभागातली अशी गंभीर समस्या आहे की ह्या प्रभागामध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी मोठं चिल्ड्रन प्लेग्राऊंड नाही आहे. आज तुम्ही बघितलं तर नातूबाग या ठिकाणी आमच्याकडे एक प्रायव्हेट मैदान आहे, पण ते प्रायव्हेट मैदान ते नागरिकांना यूज नाही करता येत. जे उद्या तुम्हाला चालायचं म्हणलं, काही खेळायचं म्हणलं, क्रिकेट खेळायचं म्हणलं किंवा तुम्हाला व्हॉलीबॉल खेळायचं म्हणलं तर तुम्हाला आज पैसे देऊन खेळावं लागतं. तेच माझा मुद्दा आहे की पुणे मनपाची जी काही मोठी जागा आहे, जे पुणे महापालिकेच्या मालकीची असेल, तिकडे आमच्यासारख्या नगरसेवकाच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी हायटेक असं प्लेग्राऊंड करू शकतो. आज त्या ठिकाणी टेनिसचं करू शकतो किंवा तुमचं स्केटिंग करू शकतो. ह्या समस्या विजन म्हणून माझ्या डोक्यामध्ये आहेत की बाबा फक्त तुम्ही ड्रेनेज करणार का, तर आता इथले सगळे रस्ते सिमेंटचे झाले. नगरसेवक म्हणलं की त्याला पहिले आठवतं की टेंडरचे पैसे, पहिले आठवतं त्याला ड्रेनेज खोदायचे, रस्ते करायचे. ह्या सगळ्या समस्या माझ्यासाठी गौण आहेत. माझ्यासाठी काय आहे, ते इन्फ्रास्ट्रक्चर पण झालं पाहिजे आणि त्याच्याबरोबर आरोग्य पण सुधारलं पाहिजे. मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे बाबा, त्याच्यासाठी आपण पुणे मनपाच्या जागेमध्ये मी त्या ठिकाणी मोठे प्रकल्प आणून एक चिल्ड्रन प्लेग्राऊंड करून विळंगुरा वर्ग करून, आता जे काय होते प्रत्येकजण राजकारणाकडं एक बिझनेस म्हणून त्या ठिकाणी बघतोय. राजकारण हा बिझनेस नाही आहे. बिझनेस करायला 100 मार्ग आहेत. राजकारण ही खरंच एक गोरगरिबांसाठी करायचं सेवेचं साधन आहे, पण ते सेवेचं साधन न होता ते मेवेचं साधन झालंय. तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटतं की तुम्हाला जर पैसेच कमवायचे तर पैसे कमवायला 1000 मार्ग आहेत. मग राजकारणातून शिव्या खाण्यापेक्षा तुम्ही पैसे कमवा. राजकारणामध्ये यायचं असेल तर तुम्हाला 100% लोकांसाठी काम केलं पाहिजे. मग ते काम करताना तुम्हाला बुद्धी पण पाहिजे, ताकद पण पाहिजे आणि ते काम करून आणताना प्रशासनाला वाकून तुम्हाला त्या ठिकाणी काम करावं लागतं आणि हे मी 100% करू शकतो. बरोबर आहे. तुम्ही सर्वसामान्य कुटुंबामधून आलात आणि इथपर्यंतचा प्रवास तुम्ही केला, त्यामुळे तुम्ही सगळं पाहिलंय की कुठल्या कुठल्या टप्प्यावरती काय काय सर्वसामान्य माणसांना अडचणी येतात ते तुम्ही अनुभवल्यात. तुम्ही याचा वापर करून भविष्यामध्ये तुम्हाला खूप मोठं काम जे आहे ते सर्वसामान्य लोकांसाठी करता येईल. आज पुण्यामध्ये आपण बघतो की हा प्रभाग क्रमांक 25 जो आहे तो मिक्स आहे. म्हणजे एका बाजूला सर्वसामान्य लोक आहेत आणि दुसऱ्या बाजूला हाय प्रोफाईल लोक आहेत. सो हे दोन्ही जे आहे ते दोन्ही एकत्र आहेत. मी शहराच्या अगदी सेंटर पॉईंटला बघितलं तर ते सुभाषनगर सारखा एरिया असेल किंवा अन्य, तिथे बऱ्याच ठिकाणी भटक्या कुत्रे जे आहेत ते सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचंही साम्राज्य ते साम्राज्य आहे. ते लोकांना भीती वाटते, सेफ्टी गेट नाही आहेत लोकांकडे, त्यामुळे लोक इथे राहायला जे ते राहायला कचावतात. अशी जी आहे ती अशी परिस्थिती आहे. सध्या या प्रश्नांची उत्तरं शोधताना महानगरपालिका कमी पडते? नाही, महापालिका तर 100% कमी पडते. कारण की महापालिकेला आतापर्यंत इथल्या समस्याच अधिकाऱ्यांच्या प्रशासनाच्या लक्षात नाही आल्या का लक्षात आणून दिल्या गेलं नाही, हा एक वेगळा विषय. पण आम्हाला जे काही कार्यकर्ता म्हणून किंवा ते नागरिक जेव्हा आमच्याकडे बघतात आशेने, तर आज ते सगळे हाय प्रोफाईल लोक आहेत, सगळे व्यापारी आहेत. आणि असं असताना तिथं आमच्या सुभाषनगर गल्ली नंबर 1 पासून ते 8 पर्यंत एकही सेफ्टी गेट नाही, एकाही सोसायटीला वॉचमॅन नाही आहे, एकाही सोसायटीच्या बाहेर CCTV कॅमेरे नाही आहेत. पुणे मनपाने लावलेले. त्यांच्या बंगल्यामध्ये 100% असतील. बंगल्यामध्ये सगळेच लावतात. जो सोसायटी करतो, अपार्टमेंट करतो, बंगला बांधतो, तो कॅमेरा लावू शकतो. पण जर आज तुम्ही त्यांच्याकडून लाखो रुपये त्या ठिकाणी टॅक्स घेत आहे पुणे मनपाच्या माध्यमातून आणि त्या टॅक्सचे पैसे त्या ठिकाणी आपल्याला द्यायचे, कोण आयुक्त आणि कोण नगरसेवक त्याच्या खिशातून काय देत नाही आहे. आम्ही काय उपकार करत नाही आहे इलेक्शन लढून, नागरिक उपकार करतात ते पैसे देऊन पण आम्हाला मतं देऊन पण. मग मतं आणि पैसे दिल्यानंतर आपली जबाबदारी काय बनते, तर ते लोकांना सेफ्टी ठेवणं आणि त्यांची कामं करणं. मग त्यांची कामं काय आहे, तर त्यांच्या सोसायटीला एंट्री गेट असणे, तिथं वॉचमॅन असणे, तो दिवसरात्र काम करणे आणि कोण येते कोण जाते याचा लेखोजोखा माझ्यासारख्या नगरसेवक 100% ठेवेल. का तर ते मतदारांमुळे आपण आहे. ते नगरसेवक झालं म्हणजे त्याला असं वाटतं की मी लोकच खरेदी केली, मी सातबाराच करून टाकले इथल्या सगळ्या प्रॉपर्टीवर. असं न होता सुभाषनगर असेल, माडेवली कॉलनी असेल, साठे कॉलनी असेल किंवा शनिवारपेठमधला काही भाग असेल, ह्या सगळी हाय प्रोफाईल लोक आहेत आणि ही सगळी भाजपचे मतदार आहेत. त्यांना सेफ्टी म्हणून काय वाटतं हे गरजेचं आहे. हे नगरसेवक झाल्यावर 100% मी करेल. ना की मी परत त्यांचा ड्रेनेज खोलेल, परत त्याच गोष्टी करत बसेल, परत रस्ते खोदेल, त्यांना त्रास देईल. त्यांना सेफ काय आहे की बाबा त्यांच्यात गेट असावं, त्यांच्यात गेटवरती माणूस असावा. ते 100% मी
पुणे मनपाच्या जे काही रस्ते आहेत जे त्यांना अटॅच आहेत तिथं आम्ही 100% गेट करू आणि त्यांना सेफ्टी देऊ. अच्छा, म्हणजे एक विजन असणाऱ्या माणसाची सध्या तुमच्या प्रभागाला गरज आहे की तो काहीतरी वेगळ्या विचारातून जी लोकांच्या समस्या आहेत त्या 100% समस्यावरती मार्ग काढेल. आपल्या एरियामध्ये तुम्ही गणेशोत्सवाबद्दल मगाशी म्हणलात, गणेशोत्सवामध्ये सगळे मानाचे गणपती, पूर्ण अख्खा महाराष्ट्र त्या मानाच्या गणपतीच्या दर्शनांना येतो. ते वातावरण एवढं चैतन्यमय असतं की सगळी लोक भारावून जातात. आणि सगळ्यात जास्त गणपती तुमच्याच एकट्या 25 नंबरच्या प्रभागमध्ये जे ते प्रभागामध्ये आहेत. मी म्हणेन त्या काळामध्ये इथं जे उत्साहाचं वातावरण असतं किंवा जी लोक सगळी गणेशोत्सवाला एकत्र असतात, त्या एकत्र लोकांचा वापर करून काही दबावगट निर्माण करून मला वाटतं आपल्या इकडे प्रभागाची कामं करून घेता येऊ शकतात. घेता येतील ना, 100% घेता येतील. या प्रभागामध्ये मानाचे 5 गणपती, दगडूशेठ, ह्या प्रभागामध्ये मंडईचा गणपती आणि ह्या प्रभागामध्ये भाऊ रंगारी, असे सगळे गणपती मंडळं, इव्हन दगडूशेठ आणि छोटे मोठे जे काही आमचे गणपती मंडळ आहेत ते अनेक गणपती मंडळ ह्या प्रभागामध्ये आहेत. आणि ह्या प्रभागामध्ये गणपती मंडळाचा जो अध्यक्ष आहे तोच नगरसेवक झाला आहे. हां, ह्या प्रभागामध्ये म्हणजे त्या ठिकाणी गिरीश बापट साहेब असतील, आमच्या अशोक गणपुरे असतील किंवा ह्या प्रभागामध्ये अनेक नगरसेवक सांगता येतील, हेमंत रासने असतील, धीरज घाटे असतील. ह्या प्रभागामध्ये आता ह्या प्रभाग 2 झाले, पण जो पूर्वीचा प्रभाग होता त्या प्रभागातले किंवा आत्तापर्यंत इतिहास आहे, जो गणपती मंडळाचा अध्यक्ष असतो तो ह्या ठिकाणी पुणे शहरामधील नगरसेवक, तर तुम्ही 80% गणपती मंडळाचे अध्यक्ष बघाल. हा शहराचा इतिहास आहे. आणि असं असताना दबावगट ॲक्च्युली गणपती मंडळाचे खूप प्रचंड ॲक्टिव्ह कार्यकर्ते ह्या प्रभागामध्ये पण आहे. आमच्या मतदारसंघात तर 100% आहे. म्हणजे मोठमोठी लोक आमच्या प्रभागातच राहतात. मग त्या ठिकाणी सगळे व्यापारी आमच्या प्रभागात राहतात, मतदारसंघामध्ये राहतात आणि मोठे सगळे मंडळाचे सगळे मेन कार्यकर्ते आमच्या प्रभागामध्ये राहतात. आणि ह्या प्रभागामध्ये 100% दबाव निर्माण करून कामं करून घेता येतात आणि प्रशासन त्या ठिकाणी करतं. पण कुठंतरी विजन त्या ठिकाणी तुम्ही एकत्र करून जर काम केलं, कायदा आणि विजन जर एकत्र केलं, तर 100% काही समस्या मार्गी लावता येतील. अच्छा, बरोबर आहे की जरा एक विजन फक्त कमी आहे. जर विजन एक चांगलं मिळालं तर कदाचित या सगळ्या समस्या ज्या त्या समस्या पूर्ण होतील. तुमचं विजन खूप चांगलं आहे, तुमच्याकडनं खूप चांगली उत्तर जे ते मिळतात. एक थोडंसं वातावरण हलकं फुलकं करूया. मला काही रॅपिड फायरचे माझ्याकडे क्वेश्चन्स आहेत, मला तुम्हाला विचारायला आवडेल, कारण खूप सारे लोक पाहत आहेत आणि त्यांना जाणून घ्यायला आवडत असतं की आपण ज्या नेत्याबरोबर असतो त्यांना नेमक्या यातल्या कुठल्या गोष्टी आवडतात. म्हणून काही सहज प्रश्न तुम्हाला मी करेन. चहा की कॉफी? चहा. गाव की शहर? शहर. ट्रॅफिक मुक्ती की रिडेव्हलपमेंट? ट्रॅफिक मुक्ती. हिंदुत्व की विकास? विकास. पदाधिकारी की नगरसेवक? कार्यकर्ता. गणेशोत्सव की दिवाळी? गणेशोत्सव. आणि स्पर्धा परीक्षार्थी की पुणेकर? पुणेकर. ठीक आहे, खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही जे आहे ते तुम्ही ही उत्तरं दिलीत. अजून काही सहज मला प्रश्न आहेत, काही तुमच्या प्रभागामधल्या लोकांशी सहज बोलत होतो, ते तुमच्याबरोबर रोज फिरत असतात, काही तुमचे मित्रमंडळी असतील काय, त्यांच्याकडून काही मला सहज प्रश्न मिळाले की म्हटलं सहज चर्चा करताना दादांकडनं या प्रश्नांची उत्तरं नक्की घ्या. मी ते सहज हलके फुलके प्रश्न आहेत म्हणून विचारेन. तुमचा आवडीचा खाद्यपदार्थ खाण्याचा स्टॉल या एरियातला? नाही, मी स्टॉलवर नाही म्हणजे खाल्लं, कधी खात नाही. म्हणजे मी माझं SP बिर्याणीमध्ये मी मटण खातो आणि मी अप्सरा माझं एकदम खास हॉटेल आहे. अच्छा. म्हणजे माझी दिवसाची सुरुवात अप्सरामधून होती. अप्सरामध्ये आमचा एक कट्टा आहे, गेल्या 2-3 पिढ्या अप्सरामध्ये. आणि अप्सरा हॉटेल पण एक 70-80 वर्ष जुनं आहे. हिराबाग चौक आमचा मोठा प्रसिद्ध चौक आहे. आणि अप्सरामध्ये चहा पिल्याशिवाय आमच्या दिवसाची सुरुवात पण होत नाही. हा सगळा SRAचा प्रकल्प आम्ही अप्सरामध्ये बसूनच सगळा फायनल केला. आणि असं दिवसभर तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये असता आणि प्रभागाशी नाही, त्यामुळं खूप जास्त जे आहे ते जुळून आहे. तुमचं आवडतं फिरण्याचं ठिकाण? पुणे. मी काय बाहेर कुठं फिरत नाही, पुणेच. तुमचं कर्मभूमी जी आहे, तुमची जन्मभूमी जी आहे, तीच तुमचं आवडतीचं जे आहे ते आवडतीचं ठिकाण आहे. खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही उत्तरं दिलीत. मी पुन्हा एकदा आपल्या मूळ विषयाकडे जे ते मूळ विषयाकडे वळेन. आता प्रभाग क्रमांक 25मधून मी म्हणेन की भाजप पक्षामधून कमळ या चिन्हावरती निवडणूक लढवण्यासाठी खूप सारे लोक इच्छुक आहेत. मला वाटते 5-6 जण आता इच्छुक दिसत आहेत. अशा वेळी पक्षानं निलेश चव्हाण या नावाचा विचार करून त्यांना तिकीट देताना का करावा? निलेश चव्हाणांना का तिकीट द्यावं? तर निलेश चव्हाणांचे वडील जे आहेत त्यांनी पूर्वी, म्हणजे आपण असं म्हणतो की ही पार्टी मुंडे साहेबांनी आणि गडकरी साहेबांनी आणि महाजन साहेबांनी उभी केली.
त्याच्यामध्ये एकनाथ खडसे साहेबांचे प्रचंड मोठा वाटा आहे. आता काही इंटरनल राजकारण जरी असेल तरी रिॲलिटी अशी आहे की ही पार्टी ह्या 4-5 लोकांनी मोठी केली. तसं ह्या भागामध्ये गिरीश बापट साहेबांना आमदार करण्यामध्ये कुठेतरी माझ्या वडिलांचा छोटा का होईना खारीचा वाटा पूर्वी या ठिकाणी आहे. कारण की ह्या ठिकाणी तसे काँग्रेसचे नगरसेवक होते आणि तेव्हा काँग्रेसच्या नगरसेवकांना विरोधामध्ये काम करण्यासाठी माझ्या वडिलांनी खूप त्या ठिकाणी काम केलेलं आहे. आणि वडिलांनी काम केलं मग मला तिकीट द्या असं म्हणत नाही मी. त्याच्यानंतर मी पण राजकारणामध्ये आलो. मी पण त्या ठिकाणी पक्षाचं काम करायला लागलो आणि मी पण त्या ठिकाणी आमदारकीला 2 वेळा काम केलं आहे. मी अण्णांचं काम लोकसभेला प्रचंड केलं आहे. आणि असं असताना मी पण माझा एक त्या ठिकाणी वर्ग तयार केला आहे. मला मानणारा, माझ्याबद्दल त्या ठिकाणी माझं काम लोकांपर्यंत पोहोचवणारं मी काम केलं. माझ्याकडं ह्या SRA प्रकल्प आम्ही या ठिकाणी केला. आम्ही हिराबाग झोपडपट्टीमधल्या 300 लोकांना त्या ठिकाणी घरं मिळवून दिली. आमचा हा प्रकल्प पुणे मनपाच्या जागेमध्ये असलेला महाराष्ट्रातला पहिला SRAचा प्रकल्प त्या ठिकाणी आम्ही केला. आम्ही विलास वाडेकर जे नगरसेवक होते त्यांच्या भावाच्या नावावरती ही जागा होती. असं असताना आम्ही त्यांच्याबरोबर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टमध्ये लढाई करून आम्ही 300 कुटुंबांना न्याय दिला. आपण ज्या बिल्डिंगमध्ये या ठिकाणी बसलो आहोत तिथं आम्ही म्हणजे इथं झोपडपट्टी होती तर इथल्या आजूबाजूची जी लोकं होती इथे नाकाला रुमाल राहून जायची. तर ह्या सगळ्या असं असताना आम्ही आज इथं भव्य असा मोठा प्रकल्प उभा केला एक कार्यकर्ता म्हणून. पुणे शहरामध्ये SRA केल्या, पुणे शहरामध्ये आमदारांनी SRA केल्या, नगरसेवकांनी केल्या, पण कार्यकर्त्यांनी केलेली SRA ही पहिली SRA आहे. जे कुठलंही पद नाही, पैसे नाही, पण आम्ही SRA केली, सक्सेसफुल SRA केली. या SRAमध्ये आमच्या हायकोर्टचा कुठलाही स्टे आला नाही, काय नाही. आम्ही क्लीन SRA केली आणि आजही आम्ही आणि मला आनंद असा वाटतो की जी SRA आम्ही केली त्या SRAमध्ये मी इंटरनॅशनल ब्रँड त्या ठिकाणी आणलं. म्हणजे माझं असं स्वप्न होतं की आपण जिथं राहिलो, आपण जिथं वाढलो, आपण जिथं त्या ठिकाणी व्यवसाय केला त्या जागेवरती मी इंटरनॅशनल ब्रँड त्या ठिकाणी माझ्या स्वतःच्या शोरूममध्ये आणला. का तर हे करता येतं, एक नवीन पिढीला काहीतरी संदेश द्यावा. आणि SRA म्हणलं की फक्त झोपडपट्टी नाही, SRA म्हणलं तर पिझ्झा हट पण असू शकतं आणि SRA म्हणलं तर मोठमोठी दुकाने असू शकतात आणि SRA म्हणलं तर मोठा मॉलही असू शकतो. हे एक बघायचा दृष्टिकोन आम्ही ह्या प्रकल्पातून या शहराला दिला असं मला या ठिकाणी वाटतं. निलेश चव्हाणला नगरसेवक का करावं, तर निलेश चव्हाणला तिकीट का द्यावं, तर निलेश चव्हाणला पुणे मनपा कळती, निलेश चव्हाणला महापालिका माहिती आहे, निलेश चव्हाणला स्टँडिंग कमिटी कळती, निलेश चव्हाणला सभागृह कळतं, निलेश चव्हाणला सगळ्या कमिट्या कळतात, निलेश चव्हाणला महापालिकेची कामं कुठून कशी करून घ्यायची आहेत हे कळतं. निलेश चव्हाणलाच का तिकीट द्यायचं, तर निलेश चव्हाण लोकांमध्ये त्या ठिकाणी सकाळी 10 वाजल्यापासून ते रात्री 2 वाजल्यापर्यंत असतो. निलेश चव्हाणवर कुठलाही क्रिमिनल गुन्हा दाखल नाही. निलेश चव्हाण शिकलेला आहे. निलेश चव्हाणच्या मागं 1500 मतं आहेत आणि निलेश चव्हाणच्या वडिलांचा राजकीय वारसा आहे. मग राजकीय वारसा म्हणून तिकीट द्यायचं नाही का, आता असं नाही आहे. आता इथं राणे कुटुंब आहे, एका घरामध्ये 2 भाऊ आमदार आहेत, वडील मंत्री होते. अनेक उदाहरणं देईल मी, कारण ते काही एवढं मोठं मला बोलायचं नाही आहे. निलेश चव्हाणला तिकीट का द्यायचं आहे, तर निलेश चव्हाणकडे स्वतःचा मानणारा वर्ग आहे, कार्यकर्ते आहेत. निलेश चव्हाण पक्ष संघटनेत काम करतो आहे, स्वतःकडं आर्थिक परिस्थिती चांगली आहे आणि त्यातली त्यात त्यांनी हिंदुत्ववादी काम केले, वडिलांनी काम केले. ठीक आहे, तर वडील आत्ता काँग्रेसमध्ये आहेत, पण मागच्या 20 वर्ष तर आम्ही 100% भाजपमध्ये दिले. मी माझे 10 वर्ष भाजपमध्ये दिले आणि मला तिकीट 100% मिळावं अशी माझी पक्षाला या ठिकाणी विनंती आहे. आणि तुम्ही फक्त पक्ष संघटनेमध्ये काम करता करता जो माणूस लोकांच्या समस्या जाणून घेतो आहे आणि ज्याला महापालिका कळती, ज्याला प्रशासन कळतं आणि ज्याला जनतेची जाण आहे, त्या माणसाला त्या ठिकाणी तुम्ही उमेदवारी दिली पाहिजे. का ना की फक्त एखादा कार्यकर्ता एखाद्या नेत्याच्या मागे फिरतोय आणि फक्त तो त्या नेत्याचाच देव म्हणून त्या ठिकाणी रोज नवस करतोय, अशाला तुम्ही नगरसेवक करणार आहे का ज्याच्याकडं विजन आहे, ज्याला अभ्यास आहे, ज्याला प्रशासनाला वापरून जो जनतेची कामं करेल आणि ज्याच्याकडं स्वतःचे कार्यकर्ते आहेत. पक्ष संघटनेचे फुकटचे कार्यकर्ते वापरून तो कोणी नगरसेवक होतं. स्वतःचे कार्यकर्ते, स्वतःला असलेलं विजन, स्वतःला असलेलं ज्ञान, त्याच्यावर मी तिकीट मागतोय. बरोबर आहे. खरं तर ही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये खरं तर कार्यकर्त्यांना जेव्हा तिकीट द्यायला सुरुवात होईल तेव्हा खरं तर ती लोकशाही भक्कम आणि मजबूत झाली असं म्हणता येईल. आणि म्हणून तुमचा तोच विचार आहे की आतापर्यंत कौटुंबिक मक्तेदारी किंवा कुठल्या तरी एका राजकीय नेत्यांच्या जवळ असणाऱ्या लोकांना तिकीट देण्यापेक्षा कार्यकर्त्यांना जर संधी दिली तर तो सर्वसामान्यांमधून आला आहे. करेक्ट. त्याला इथल्या लोकांची जाणीव आहे आणि तो त्यामुळे प्रश्न चांगल्या पद्धतीनं सोडवू शकतो.
निवडणुका खूप जवळ आहेत आणि महानगरपालिकेच्या निवडणुका अगदी तोंडावरती असताना सर्वसामान्य सगळी जी काय तुमची प्रभाग क्रमांक 25 मधली जनता आहे ती तुम्हाला पाहते. त्या जनतेला नेमकं काय आवाहन कराल? जनतेने 100% कार्यकर्त्याच्या मागं उभं राहावं. जो कार्यकर्ता तुमच्या एका फोनला समस्येला हाकेला उभा राहतोय त्याला तुम्ही त्या ठिकाणी मतदान करा. तो मी असो किंवा अजून कोणी असो. जनतेने 100% अशा माणसाला मतदान करावं ज्याची क्रिमिनल इमेज नाही आहे, ज्याची तरुण पिढीला बिघडवणारी इमेज नाही आहे, म्हणजे जो कुठल्या चुकीच्या मार्गाने त्या ठिकाणी पैसे गोळा करून त्या ठिकाणी तुम्हाला विकत घेईल, अशाला जनतेने मतदान नाही करावं. मी माझ्या प्रभागापुरतं नाही तर अख्ख्या शहरापुरतं या ठिकाणी आव्हान नाही करत आहे. आव्हान करायला मी मोठं नाही असं मला वाटतं. आता करावं नाही करावं हा ज्याच्या ज्याच्या मतदाराचा प्रश्न आहे. जनतेने आत्ता तर खरंच अशा माणसाला निवडून द्यावं की जो तळमळीने काम करणार आहे, तो तुम्हाला विकत घेणार नाही. जनतेने अशासाठी लोकांचं काम मतं द्यावीत की जो तुमची कामं करेल. मग तुमची फक्त नळाला पाणी गेलं म्हणून नाही, तुमच्या मुलाला नोकरी लावल्यापासून ते तुमचं घर पुणे कॉर्पोरेशनमध्ये तुम्हाला टॅक्स त्या ठिकाणी माफ करून देणं असेल, टॅक्स लावणे असेल, तुमची अनेक टेक्निकली कामं करणे असेल, अशा विजन असलेल्या माणसाला त्या ठिकाणी निवडून द्यावं. ना की तुम्ही एकदा मतं दिल्यावर तो नगरसेवक 5 वर्ष भेटणार नाही, कोण घेणार नाही किंवा तो त्याच्या PAला त्या ठिकाणी कामाला लावेल किंवा तुम्हाला एंटरटेन करणार नाही. अशाला कृपया करून तुम्ही नगरसेवक करू नका. नगरसेवक अशाला करा ज्याला गरिबीचे जाणे, ज्याला काम माहिती आहे, काम करून घ्यायची पद्धत माहिती आहे, तो तुम्हाला कुठं नाही कुठं भेटू शकतो, वेळ देऊ शकतो आणि तुमच्या हाकेला येऊ शकतो. नक्कीच. खरं तर सर्वसामान्य माणसांमधून जेव्हा एखादा माणूस समोर येतो त्यावेळेस तो असामान्य कार्यकर्तृत्वापर्यंत पोहोचतो आणि सर्वसामान्य माणसाला फक्त एका संधीची गरज आहे आणि समाज बदलासाठी अशा सर्वसामान्य लोकांची गरज आहे जी शून्यातून आली आहेत आणि शून्यातून विश्व निर्माण करण्याची ज्यांनी स्वप्न पाहिली. असंच एक व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये जे ते आपल्यामध्ये उपस्थित होते. खरं तर मला नेहमी वाटतं की एक घर उभं करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. यांनी तर जवळपास 300 घरांचा SRA प्रकल्प उभा केला आहे. 300 कुटुंबांना रस्त्यावरून थेट घराच्या 4 चौकटीमध्ये राहण्याचं एक साधन तयार करून दिलं आहे. अशा लोकांना येत्या काळामध्ये जर आपण संधी दिली तर कदाचित समाजाचं चित्र नक्की बदलेल. खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमच्या इथे आलात. खूप चांगल्या पद्धतीने तुमच्या प्रभागाविषयी आम्हाला माहिती दिली. पुन्हा एकदा भेटूयात आपण एक नवीन राजकीय विषय घेऊन. आवडला असेल पॉडकास्ट तर शेअर करा. चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आवडले असेल तर प्रत्येक गोष्टी कमेंट्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.